नाही, आपण रस्त्यावरचीच लढाई लढणार आहे आणि या राज्यातले मराठी सुद्धा कठोरपणानं कणखरपणानं ही लढाई लढून जिंकणार सुद्धा आहेत. आता रस्त्यावरची लढाई आणि सरकारच्या समोरासमोर लढून लढाई आम्ही जिंकणारच आहे. हे फसवणूक करायला लागले जाणून बुजून. 13-14 दिवस झाले तरी त्या 5-6 मागण्यांपैकी त्याच्यातली एकही अंमलबजावणी त्यांनी केली नाही. कारण त्याच्यानंतर आता ही दुसरी कॅबिनेट येईन उद्या. एक कॅबिनेट झाली त्याच्यात काही केलं नाही, आता ही दुसरी कॅबिनेट येईल त्याच्यात सुद्धा काही केलं नाही. म्हणून आम्हाला थांबून चालणार नाही. म्हणून 15 तारखेपासून आम्ही उद्याच्या फेब्रुवारीच्या इथं साखळे बेमधच साखळे उपोषण पुन्हा सुरू करतो आंतरवालीमध्ये. कारण सरकारला त्याशिवाय जमणार नाही. आणि हे लोन आता आम्ही हे आता साखळी उपोषणाचं लोन आंतरवालीपासून हे राज्यभर पसरवणार आहेत. आता राज्यभर उभा करणार आहे. कारण यांना त्याशिवाय जमणार नाही. मग आता वेळच पडली, यांनी साखळी उपोषणातून बी दखल नाही घेतली तर आमरण उपोषण करायची वेळ आली तर आम्ही पुन्हाही करणार आहेत. हे झाल्या 2 गोष्टी. आणि तिसरी अशी, या 2-3 दिवसाच्या आत आता आम्ही तारीख सांगतो तुम्हाला, आणखीन ठरवली नाही. आम्ही सगळे बसतो तिकडचे, आता आणखी बसलो नाहीत. मुंबईला आझाद मैदान, शिवाजी पार्क, जेवढे मैदान आहेत मुंबईतले ते सगळे पाणीसाठी आम्ही जाणार आहेत. कारण आम्हाला मुंबईकडे पण जायचं. कारण रस्त्यावरची लढाई जर मराठीला लढायला लागली तर सरकारला भयंकर त्रास होईल त्याचा. म्हणजे काय, मी ते आंदोलन आता खूपच वेगळं असणार आहे. कारण लोक जर एकदा राज्यातले बसले आणि त्यांनी जर एकदा राज्य जाम करायला चालू केलं तर ते उठणारच नाही.